आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रयागराजमध्ये अटक केली। दरम्यान अटकेचा हाच घटनाक्रम कसा होता, उत्तर प्रदेश पोलिसांनी कशा पद्धतीने मदत केली, याच संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने अटक केलं आणि ही सगळी प्रक्रिया कशी चालली, माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही खोक्याला अटक केली? ते खोक्या गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याच्या बाबतीत आमची टीम, टेक्निकल टीम आणि ग्राउंड टीम कामावर होती। त्याची माहिती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची भेटली होती। प्रत्येक ठिकाणी आमची टीम त्याच्या मागे होती आणि फायनली प्रयागराजचं जेव्हा आम्हाला माहिती भेटली तो यूपी पोलीसची मदत घेऊन आपण त्याला अटक केलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणची आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती। औरंगाबाद आहे, पुणे आहे, अहिल्यानगर आहे आणि शेवटी जेव्हा आम्हाला लोकेशन झिरो डाऊन झाली तो आम्ही त्याला अटक केलेलं आहे। मात्र तो माध्यमांकडे देखील अगोदर आला होता, मग कुठेतरी पोलिसाला चॅलेंज केलं होतं? नाही, मी त्याला चॅलेंज म्हणू शकत नाही। मीडिया आणि पोलीस दोन्ही वेगवेगळे विभाग आहे। ट्रान्झिट रिमांडचा एक कन्सेप्ट असते, तो तिथे आमची पोलीस आता ऑन द वे आहे। ते लोकल कोर्टला जाऊन ते ट्रान्झिट रिमांडची रिक्वेस्ट करणार आणि 24 तास प्लस ट्रॅव्हल टाईम तो कोर्ट आम्हाला ते परमिशन देतात आणि उद्या किंवा परवा आम्ही त्याला इथे आणणार बीडमध्ये। मात्र एक महत्त्वाचं जे काम पोलिसांनी केलं की त्याच्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांना म्हणजे कदाचित त्या खोक्याला सुद्धा वाटलं नसेल की आपल्याला इथं अशा पद्धतीने होऊ शकतं। म्हणजे हे एक त्याला अटक करण्यासाठी तिथलच्या पोलिसांनी कशी मदत केली? नाही, आमच्याकडे पिन पॉईंट इन्फॉर्मेशन होती, त्यामुळे ते लोकल पोलिसशी आमचा बोलणं झाला होता। तिकडचे जो DCP आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आमची मदत केली आणि आम्ही त्याला अटक केली। लोकांना मी हेच आवाहन करतो की आपल्याला सगळे लोकांनी मिळून हे गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारचं टॉलरेट नाही करायचे आहे। कोणताही गुन्हेगार आहे, त्याची काय जात नसते, त्याचे काय धर्म नसते। आपल्याला गुन्हेगारीला आळा घालायचे आहे आणि कुठेही गुन्हा घडला, कुठेही लोकांनी त्रास दिला, तुम्ही ताबडतोब आमच्याकडे यावा, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार। आपण खोक्याचं बघितलं, त्याने देखील मारतानाचा व्हिडिओ काढला। आज दादासाहेब किनकर याचा देखील मारतानाचा व्हिडिओ आला। नेमकी ही कुठेतरी मुजोर झालेली गुन्हेगारी आहे का आणि याला पाठबळ नेमकं कुणाचं? पाठबळ बाबतीत मी सांगू शकत नाही, पण हे प्रत्येक जो गुन्हेगार असा व्हिडिओ काढत आहे, मी सगळ्यांना हेच सांगतो की बीड पोलीस कुणालाही त्यामध्ये बक्षणार नाही। तुम्ही अशा प्रकारचं काम केला तो आज निष्पन्न झाला की पुढच्या वर्षी निष्पन्न झाला, किती वेळ असू द्या, आमच्याकडे पुरावा असेल तर आम्ही त्यामध्ये ॲक्शन घेणारच आहे आणि योग्य कलमाप्रमाणे, योग्य कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करणारच आहे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।